ठीक आहे. तर आपण काल काय काय बघितलं थोडं रिकॅप करू शॉर्ट मध्ये. आपण काल पेरिफेरल नर्वस सिस्टीमला स्टार्ट केलं होतं. त्यामध्ये पेरिफेरल नर्वस सिस्टीम मध्ये टाइप्स ऑफ ज्या नर्व्स असतात ते क्रॅनियल असतं आणि स्पायनल असतं. क्रॅनियल म्हणजे जे की तुमच्या हेड रिजन मध्ये असतं, तुमच्या स्कल मध्ये किंवा त्याला आपण कवटीमध्ये म्हणतो. 12 पेअर असतात आणि त्यामध्ये सेन्सरी, मोटर आणि मिक्स अशा तिघही प्रकारचे तिथे नर्व्स असतात. स्पायनल नर्व्स एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाच्या आहेत. हे तुमचं एवढं लन असलं पाहिजे. लंबर किती असतात, सर्विकल किती असतात किंवा सॅक्रल किती असतात. फॉर्मेशन ऑफ स्पायनल नर्व्स हा क्वेश्चन हाही इम्पॉर्टंट आहे. ही डायग्राम आहे इम्पॉर्टंट. डायग्राम मध्ये काढता आलं पाहिजे. व्हाईट मॅटर, ग्रे मॅटर, डॉर्सल, व्हेंट्रल. हे जे आहे ते डॉर्सॅलिसचा एक पार्ट आहे. नर्व पुढे डिस्कनेक्ट होते, 2 ब्रांचेस मध्ये डिस्ट्रीब्यूट होते. हा पार्ट आहे तो सिम्पॅथिक गँग्लियन आहे. सांगितलं तुम्हाला सिम्पॅथिक गँग्लियन स्पायनल कॉर्डच्या बाजूला असतो आणि जो पॅरासिम्पॅथिक गँग्लियन असतो तो ऑर्गनच्या जवळ असतो. कालच आपलं डिस्कशन झालं होतं की सिम्पॅथिक गँग्लियन कोणत्या पार्टचा सिस्टीमचा आहे. ANS चा पार्ट आहे, ऑटोनॉमस नर्व्ह सिस्टीमचा. तो आपल्या हार्टबीटला वाढवतो. तर हा पार्ट तिथे होता. आठवलं काल सांगितलं तुम्हाला प्रतीक्षा? हो. काल सांगितलं होतं. ठीक आहे. नंतर आपण बघतो रिफ्लेक्स ऍक्शन. ऍक्च्युली तुमच्या बुक मधनं उडवलं आहे आणि सिंपल आहे. रिफ्लेक्स ऍक्शन म्हणजे काय, तर तुमची बॉडी काही स्टिम्युलसला म्हणजे जसं की टेम्परेचर असेल, काहीतरी तुम्हाला पेन होईल असं काहीतरी, किंवा डोळ्यात डस्ट जाईल, तर तुम्ही डोळ्यासमोर हे बघा, तुम्ही बाईक चालवताय, इम्पॉर्टंट वर्क करताय आणि समोर तुमच्या डोळ्यात काहीतरी डस्ट गेली तर तुमचे डोळे बंद होतात. बॉडी हे नाही बघत की तुम्ही रस्त्याने गाडी चालवताय, गाडी रनिंग मध्ये आहे, तुमचा ऍक्सिडेंट होऊ शकतो. डोळे डायरेक्टली बंद होतात कारण समोरून डस्ट आलेली आहे. एकदम डस्ट तुमच्या डोळ्यात उडाली. तर बॉडीला आधी आयला प्रोटेक्ट करायचं आहे, ते हे विसरून जाते की आपला ऍक्सिडेंट होऊ शकतो. तर याला रिफ्लेक्स ऍक्शन म्हणतात. म्हणजे सडन आपल्या बॉडीला डिसिजन घ्यावा लागतो. आणि तो सडन डिसिजन घेणं म्हणजे काय, तर हा ब्रेन आहे, हा स्पायनल कॉर्ड आहे आणि हा तुमचा इथे आय आहे, किंवा आय पेक्षा तुम्ही सगळा हात पाय. आयचं कनेक्शन ब्रेन जवळ असतं. थोडंसं कनेक्शन पकडा तुम्ही हँडचं. हे चांगल्या प्रकारचे रिफ्लेक्स ऍक्शन आहे. तर हँडला काहीतरी तुम्हाला पेन झालं किंवा तुम्हाला खिळा टुसलं, काहीतरी झालं पेन, तर ही डिसिजन जातं स्पायनल कॉर्ड कडे आणि वरती ब्रेन असतो. तुमचा हात कट होतो आहे, तुम्हाला पेन होत आहे, स्पायनल कॉर्ड एवढा वेळ घेत नाही. स्पायनल कॉर्ड डिसिजन घेऊन टाकतो की आपल्याला मोठं इंजुरी होत आहे. ब्रेन डिसिजन घेणार, हा सिग्नल अशा प्रकारे वरती जाणार, व्हाईट मॅटर मधनं सिग्नल होऊन खाली येणार आणि मग आपण काहीतरी हातला बाजूला करणार. हा एवढा वेळ आपल्याकडे नसतो. मग स्पायनल कॉर्ड काय करतो, इथूनच डिसिजन सर? फिरून टाकतो. म्हणजे हा तुमचा, हा बोला. सर, वेटिंग लिस्ट क्लिअर करा. ओके. तर हा तुमचा हँड आहे किंवा थंब आहे. थंबला काहीतरी पेन होता आहे, सिग्नल डॉर्सल साइडने त्याला सांगितलं होतं मी. मध्ये एक छोटासा न्यूरॉन असतो, त्याला आपण इंटरन्यूरॉन म्हणतो. तर न्यूरॉन मधनं कनेक्शन कुठे जायला पाहिजे होतं, तर ती ब्रेन कडे. इथून व्हाईट मॅटर मधनं ब्रेन कडे डिसिजन जातं आणि ब्रेन कडनं पुन्हा खाली येतं. तर हा स्पायनल कॉर्ड स्पायनल कॉर्ड जो असतो तो काय करतो, ब्रेनला बायपास करतो, कनेक्शन पुढे करत नाही आणि इथूनच डिसिजन काय करतो, रिव्हर्स करतो आणि तुमच्या हाताला बाजूला करतो. म्हणजे डिसिजन याच्या पुढे जात नाही. ठीक आहे. ज्या साईडने येतो त्या साईडनं डिसिजन रिटर्न केलं जातं आणि स्पायनल कॉर्ड हा डिसिजन मेकर असतो. तेव्हा त्याला आपण रिफ्लेक्स ऍक्शन म्हणतो. कारण आपल्या बॉडीकडे एवढा वेळ नसतो की जोपर्यंत आपण ब्रेनला डिसिजन घ्यायला वेळ लागतो. ठीक आहे. तर आपले डिसिजन एवढं फास्ट नसतं. तुम्ही विचार करा, तुम्ही कोणते डिसिजन जेव्हा घेता, ब्रेनने जेव्हा हातपाय हलवतात किंवा काहीतरी गोष्टी करतात, त्याला वेळ लागतो. जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर ज्यांना टायपिंग करायचं, सिंपल गोष्ट आहे, तुम्ही टायपिंग करता कीबोर्ड वरती, ते नवीन माणसाला तिथे बसवा, त्याला कीबोर्ड अजून माहित नाही आणि त्याला तिथे तुम्ही टायपिंग करायला जमत नाही, त्याला ते नंबर आठवत राहत नाही, त्याला ते आधी विचार करावा लागतो ब्रेन मध्ये की तो नंबर कुठे आहे. म्हणजेच काय, तर आपल्या ब्रेनला लगेच डिसिजन नाही घेता येत.
आपला ब्रेन कोणते डिसिजन फास्ट घेतो जे त्याला ऑलरेडी एक्सपिरियन्स आहे. मग आपण कोणत्याही गोष्टीला फास्ट आता तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तुम्ही जेव्हा पहिल्यांदा हे ब्रेन बघणार, तुम्ही ही डायग्राम बघितली होती, तर तुम्हाला ती थोडी ऑकवर्ड वाटली असेल किंवा म्हणजे तुम्हाला ती तेवढं ब्रेनला जज झाली नसेल. पण जेव्हा मी 4-5 वेळा हे सेरेब्रम, सेरेब्रम ही मेडुला ऑब्लॉंगेटा, हा सेरेबेलम असं काहीतरी गप्पा केलं तर ते तुमच्या डोक्यात बसली. म्हणजेच मिनिंग काय तर आपल्या ब्रेनला डिसिजन लवकर घेता येत नाही, कंपॅरिझन लवकर करता येत नाही. तो पुन्हा पुन्हा केल्यानंतर त्याला ते परफेक्शन येतं. थोडा अभ्यासाचंही तसंच आहे. त्यामुळे थोडा अभ्यास रिपीट करायचा. तो लक्षात राहतो. आता ही जी डायग्राम आहे, मी तुम्हाला सांगितलं की बोर्डमध्ये काढा. तुम्ही काहीतरी काढणार. तुम्हाला आतापासून 2 महिन्यांनी सांगितलं की स्पायनल कॉर्ड काढा. तर तुम्ही असं तरी ट्राय करणार. तुम्ही असं काहीतरी काढणार आणि तुम्हाला आठवणार काहीतरी असं यश शेप होतं इथे. तुम्ही असं काहीतरी काढणार, काहीतरी करणार. इथे एक रूट काढणार. हे एवढं तर तुम्ही 100% काढणार. तुम्ही अभ्यास नाही केला तरी. का? कारण मी ते तुम्हाला 3-4 वेळेस दाखवलाय. दाखवण्याचं रिझन हे होतं, की अभ्यास तुमचा ऑलरेडी काहीतरी झाला पाहिजे इथे. डायग्राम डोक्यात रिपीट झाली पाहिजे. तर आपल्या ब्रेनला डिसिजन घ्यायला वेळ लागतो. त्यामुळे स्पायनल कॉर्ड डिसिजन घेऊन मोकळा होऊन जातो आणि त्याला आपण जनरली म्हणतो रिफ्लेक्स ॲक्शन. ठीक आहे? मग रिफ्लेक्स ॲक्शन मध्ये तुम्ही लिहिणार की एक स्टिम्युलस आहे. स्टिम्युलस म्हणजे बाहेरची कोणतीही गोष्ट ते तुमच्या बॉडीला डिस्टर्ब करते, त्याला स्टिम्युलस म्हणायचं. आणि त्या बॉडीमध्ये जेव्हा स्पायनल कॉर्ड आपलं डिसिजन घेतो, त्याला म्हणायचं इट इज अ रिफ्लेक्स ॲक्शन. ठीक आहे? आपण टॉपिक सुरू केला होता ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. मग नवीन स्टडी डोक्यात बसवा आता. आता आमचं ओल्ड स्टडी होतं. आम्ही तेव्हा म्हणायचो ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम वेगळी असते. आता तसं नाहीये. आपल्याकडे 2च सिस्टीम आहेत आता, सीएनएस आणि पीएनएस. आणि या पीएनएस मधला जो पार्ट आहे तो आहे एएनएस. ठीक आहे? तर एएनएस हा पीएनएसचा पार्ट आहे. मग ही सिस्टीम 2 प्रकारे काम करते. तर यामध्ये असतं सिम्पॅथिक सिस्टीम. सिम्पॅथिक सिस्टीम कुठे असते तर कमरेच्या रिजन मध्ये असते. त्यामध्ये जे हार्मोन असतो किंवा जो केमिकल सबस्टन्स असतो तो अँड्रेलाइन असतो. कुठे स्टार्ट केला जातो तर मॅक्सिमम जो ऍड्रिनल ग्लँड असतात त्यामध्ये स्टार्ट होतो. त्याचं काम काय असतं बॉडीला फाईट आणि फिअर साठी रेडी करणं. म्हणून आपण त्याला अँड्रोजेनिक फायबर म्हणतो. तुम्हाला ऍक्शन्स इथे दिसत आहेत की सिम्पॅथिक काय करतं, पॅरासिम्पॅथिक काय करतं, एवढं लिहिलं तरी तुम्हाला मार्क्स मिळतील. सिम्पॅथिक मध्ये लोकेशन लक्षात ठेवा, थोडंसं मानेच्या रिजन मध्ये लोकेशन असतं. इथलं सबस्टन्स वेगळा आहे. ऍसिटाइल कोलाइन हा सबस्टन्स आहे. आता ऍसिटाइल कोलाइन ज्याला केमिस्ट्री माहिती आहे त्याला माहिती आहे. ऍसिटाइल म्हणजे यामध्ये कार्बनचं डबल कार्बन असलं त्याला ऍसिटाइल म्हणतो आपण. क्लोराईन म्हणजे क्लोरीन असतो. नेक्स्ट आहे त्याच्या अपोजिट तुम्ही हेच टेबल इथे लिहायचा आणि प्रश्न संपवायचा. आता हे जे गँग्लियॉन असतात तर गँग्लियॉन सांगितलं तुम्ही सिम्पॅथिक गँग्लियॉन बघा जवळ हा तुमचा रेट वगैरे वाढवतो. हा जो डिस्टन्स असतो हा जे प्री सिम्पॅथिक गँग्लियॉन असतो छोटा असतो आणि हा मोठा असतो. तर हे पॉइंट आहे का बोला, किंवा माहित नसेल तर मागचं एकदा रिपीट करा, तुम्हाला थोडं त्यात कळेल की अजून मला काय बोलायचं होतं. आता मला सांगा प्रतीक्षा किंवा माधवी तुम्ही नीटवाले की आता सिलेबस मध्ये आपलं या चॅप्टरचं काय बाकी आहे. सर ते आय आणि इयर ते पुढचे जे टॉपिक्स आहेत ते बाकी आहेत. सेन्सरचं तुम्हाला कट केलंय ना, सेन्सर्स मध्ये येतात ना ते. हे जे सेन्सर रिसेप्टर आहेत ना, हे सेन्सर रिसेप्टर, तर सेन्सर रिसेप्टर आपल्याकडे काय काय आहे सर्व आय वगैरे हे सेन्सर रिसेप्टर. म्हणजे तुमचा आय हा सेन्सर रिसेप्टर आहे, स्किन आहे, पुन्हा मग तुमचा इयर आहे, हे सेन्सर रिसेप्टर आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे ते बाहेर काढण्यात आले. म्हणजे आपण घेऊ ते तसं प्रश्न नाही आहे, पण आपल्या बोर्ड साठी आपण संपवून टाकू, नीट साठी आपण पुन्हा घेऊ. बोर्ड म्हणजे ज्यांना आता मॅथ वाल्यांना ऍक्च्युली याची गरज नाही. ठीक आहे, मग आपण तुमचं मेडिकल वाल्यांसाठी स्पेशल सेशन घेऊ. कळालं का? हो. हॅलो, म्हणजे तुमच्यासाठी वेगळं सेशन, नीट वाल्यांसाठी. मॅथ वाल्यांसाठी आवश्यकता नाही, त्यांना ते गरज नाही. हा मला सांगा की मॅथ आणि दोघांचं कंबाईन पोर्शन बी बाकी
सेन्सर रिसेप्टर हा बोर्डनं कट केला आहे, त्याच्यामुळे आपण त्याला हात नाही लावणार. चला त्याच्या पुढे बोला, अजून काही राहिलंय का? हे इंडोक्राईन सिस्टीम आहे की नाही? आहे सर पुढचं. सेन्सर रिसेप्टरच्या नंतरचं सगळं आहे. ओके. तर आपला एवढा चॅप्टर संपलेला आहे. त्याचं नाव होतं कंट्रोल नर्वस सिस्टीम. ठीक आहे. तर नर्वस सिस्टीम मध्ये याचा अभ्यास करायचा. प्रत्येकाने शॉर्ट नोट बनवायच्या. मी भरपूर दिवसापासून बोललेलो नाही. शॉर्ट नोट बनवायच्या. शॉर्ट नोट कंपल्सरी मला मिळालाच पाहिजे. कोणाला प्रश्न असेल की सर मला बनवता येत नाही, काय करायचं ते मला विचारून. कोणा काही इश्यू आहे का इकडे? बोला आदित्य. नाही सर. आपलं एक चॅप्टर संपलेलं आहे, त्याचं नाव होतं कंट्रोल कोऑर्डिनेशन मधला महत्वाचा पार्ट नाव होतं नर्वस सिस्टीम. ब्रेन, स्पायनल कॉर्ड आणि तुमच्या नर्व्स. टॉपिक संपलाय. नेक्स्ट पॉइंट आपण स्टडी करतो आहोत तो म्हणजे आहे हे बघा, हे थोडेसे 2 डिसीज आहेत. हे थोडेसे माहिती पाहिजे तुम्हाला, अल्झायमर वगैरे काय असतं किंवा हे काय असतं. अल्झायमर तुम्ही भरपूर ऐकला असेल. ऐकलंय का? हॅलो. हो नाव सर. ऐकलंय का? अल्झायमर ऐकलंय का? काय ऐकलंय अल्झायमर मध्ये? हे बघा, अल्झायमर हा जो आहे हा डिसीज तुमच्या ब्रेनच्या रिलेटेड येतो आणि तुमच्या बॉडीमध्ये काय होतं किंवा आपण जनरली मला अल्झायमर झालाय म्हणजे नेमकं काय आहे ते एक शॉर्ट मध्ये वाचून घेऊ. तर कोण वाचताय? प्रतीक्षा वाच फटाफट, फास्ट वाच. Hello. It is the most common form of dementia. Its incidence increases with the age, showing the loss of cognitive functioning, thinking, remembering, reasoning, and behavioral abilities to such an extent that it interferes with the person's daily life and activities. It occurs due to loss of थांबायचं. तर अल्झायमर जनरली आपण जो वर्ड यूज करतो, तुम्ही प्रत्येकाच्या घरात किंवा ज्यांच्याकडे काही मेडिकलच्या गोष्टी होत असतील, म्हातारे माणसं असतील ते गप्पा होतात, त्याला अल्झायमर झालाय. म्हणजेच नेमकं काय, तर हा विसरू लागलाय, त्याला नीट निर्णय घेता येत नाही, हा विसरतो आहे, ज्याचं डोकं नीट काम करत नाही, अशा गोष्टी ज्या होतात त्याला अल्झायमर म्हणतात. म्हणजे माणूस विसरायला लागणं. बाय एज होतेच. जसं तुम्ही छोटे असतात. हे बघा, तुम्ही जेव्हा बर्थ घेतात, तुम्ही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम सर्व स्टडी केलेली आहे. तर काय होतं की आपण जेव्हा बर्थ घेतो, ऍक्च्युली आपलं लाईफ कुठून स्टार्ट होऊन जातं, जेव्हा फर्टिलायझेशन होतं, झायगोट तयार होतो, तेव्हापासून आपलं एज स्टार्ट होऊन जातं. आता झायगोट तयार होतो, सिंगल सेल, याला तर काही मेमरी नसते. म्हणजे तुमची मेमरी जी असते ती जे सिंगल सेल मध्ये असते, तर ती मेमरी ऍक्च्युली तुमच्या बॉडीमध्ये स्टोअर नसते. तुम्ही 9 मंथ एका चेंबर मध्ये असतात, म्हणजे हा झायगोट आहे, हा अशा प्रकारे मोरुला तयार होणार. शिकवलं तुम्हाला मी, मोरुला तयार होणार, नंतर ब्लास्टुला तयार होणार, नंतर त्या वॉलला अटॅच करणार, नंतर त्याचा बेबी तयार होणार, अशा प्रकारे प्रोसेस चालते. म्हणजे तुम्ही अशा एका सॅक मध्ये कनेक्टेड असतात की तिथे सनलाईटही नसतो, एअरही नसतं, पूर्ण कॉम्पॅक्ट असतं, लिक्विडने फिल असतं. तर तिथल्या मेमरी आपला बॉडी काही स्टोअर करत नाही. तुमच्याकडे ब्रेन असतो, सर्व गोष्टी असतात, पण तुम्हाला ते समजत नाही किंवा आपली बॉडी ते मेमरी स्टोअर नाही करत. ठीक आहे. असं असतं की आपल्याकडे ब्रेन नसतो, आपल्याकडे ऍक्च्युली ब्रेन असतो. ठीक आहे. 9 मंथ पर्यंत तुमच्याकडे 6 मंथ मध्ये ब्रेन ऍक्टिव्ह होऊन जातो. पण तुमचं जे सिस्टम आहे तसं डिझाईन केलं गेलेलं आहे की ते त्या फिटस किंवा त्या पिरियड मध्ये तुमचं मेमरी काय करत नाही, कॅप्चर करत नाही. पुन्हा तिथे लेबर प्रोसेस असते, त्यामध्ये तुम्हाला काही मेमरी नसते. माझ्या माहितीप्रमाणे जे माणसाला आठवतं, म्हणजे तुम्हाला आठवतं, तर मला वाटतं फर्स्ट स्टँडर्ड पासून आठवतं, 6 to 7 इयर्स पासून माणसाला आठवायला लागतं. 5 ही नाही, मला वाटतं 6-7 इयर पासून माणसाला आठवतं. प्रत्येकाचं व्हॅरिएशन असतं. कोणाला किती आठवतं? काय आदित्य, कोठपर्यंत आठवतं आपल्याला? कुठून आठवतंय लहानपणाचं? म्हणजे मग मला इथून काहीतरी आठवायला लागलं, काहीतरी समजतंय.
काय एज असेल आपलं? 5, 6, 7, 8, 9. आदित्य, हा सर. एवढा मोठा प्रश्न नाहीये, जनरल प्रश्न आहे. किंवा कधीपासून आपल्याला वाटतं की मला काहीतरी आठवू शकतं लहानपणात? जनरल क्वेश्चन. सर म्हणजे 5 to तुझं 6 एज years. काय? हं? 6 वर्षापासून. ठीक आहे. तर माझ्या माहितीप्रमाणे मला जे चांगलं आठवतं आहे, तर मी काहीतरी 7 वर्षापर्यंत असेल. म्हणजे पासून मला आठवतंय. म्हणजे तिथपर्यंत माझं मेमरी जाऊ शकतं. प्रत्येकाचं मला वाटतं राउंड फिगर 6, 7, 8 अशाच रेंजमध्ये असेल. 5 मध्ये नाही नसेल. तर मिनिंग काय आहे की आपलं मेमरी आपण जेव्हा बर्थ घेतो तेव्हापासून वीक असतात. ते 6 पासून स्टार्ट व्हायला सुरुवात होते. ॲक्युम्युलेशन होत जातं. तुम्हाला सांगितलं होतं मी, हा ब्रेन असतो. हा ब्रेन म्हणजे एक फिजिकल ऑर्गन आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा एक तुम्हाला सांगितलं ह्या ब्रेन आहे. ह्या ब्रेन मध्ये एक फिजिकल सिस्टीम आहे. त्याच्या मागे एक इमॅजिनरी सिस्टीम आहे. त्याला आपण सोल म्हणतो. म्हणजे आत्मा वगैरे, मन वगैरे म्हणतो. आणि त्याच्यामध्ये कनेक्शन त्याला आपण म्हणतो की काय कनेक्शन, त्याच्यावरती सर्व बाबा चाललेत, सर्व जग चाललाय, स्पिरिच्युअलिटी. तर तुम्ही किती विचार केला तरी आपल्या ब्रेन मध्ये काही डेटा नसतो. त्या ब्रेनच्या बायपास मध्ये जी इमॅजिनरी गोष्ट आहे त्याच्यात आपला डेटा असतो. त्याला आपण मन म्हणतो. आणि एक गोष्ट अशी की तुम्ही जसं डेव्हलप होत जातात, छोट्याचे मोठे होतात, तुमची जी रिमाइंडिंग पॉवर आहे, मेमरी शार्प होत जाते. तुम्ही ऍट एज ऑफ 18, 21 पर्यंत शार्प तुमचा ब्रेन काम करायला लागतो. ऍट एज ऑफ 30 पासून पुन्हा तो डिग्रेड व्हायला लागतो. म्हणजे तुम्ही ऍट एज ऑफ किती पासून लर्निंग तुम्ही सुरू करतात, बेबी असल्यापासून, पण तुम्हाला आठवत नाही. तुम्ही 6 इयर पासून चांगल्या प्रकारे 20 इयर पर्यंत, 21 इयर पर्यंत चांगल्या प्रकारे ग्रोथ करतात. तुम्हाला गोष्टी भरपूर आठवतात. तुम्ही आताही सांगू शकतात की 10th मध्ये काय झालं होतं, 9 मध्ये, 6 मध्ये, 5th मध्ये जाऊ शकतात. तुम्ही 31च्या वरती जातात तर तुमची मेमरी थोडीशी हालायला लागते. 45 ला तर 100% ती हलते. 45 च्या नंतर तुमचं डिग्रेडेशन चांगल्या प्रकारे चालू होतं. 60-70 ला काही काही लोकांची मेमरी त्यांची प्रॅक्टिस असते. जसं तुम्ही जिम्नॅशियम मध्ये वजन उचलतात, जे दररोज पुस्तकं वाचतात, नवीन चॅलेंजेस घेतात, अभ्यास करतात, त्यांची ब्रेन लवकर. तुम्ही बघा शिक्षक लोक जे असतात किंवा जे रिसर्च मध्ये असतात, ते 90 वर्ष झाले तरी ते पुस्तक वाचतात, अभ्यास करतात, त्यांना आठवतं. आणि जे लोक बिझनेसमॅन असतात, बिझनेसमॅन म्हणजे इन सेन्स कसे की त्यांनी जास्त वाचन केलेलं नसतं, ते फक्त लोकांशी गप्पा करतात, त्यांचं ना लवकर त्यांचं ब्रेन थकतो. आणि जे लोक पुस्तकं वाचतात, टीचर फील्ड मध्ये असतात, मी बघितलं, मी भरपूर ऑब्झर्व केलं, जे टीचिंग फील्ड मध्ये लोक आहेत ज्यांचं दररोज रिडिंग चालू असतं, पुस्तकं वाचतात, काहीतरी नवीन शिकतात, त्यांचं 90 वर्षामध्येही त्यांचं ब्रेन तसंच काम करतं. आणि जे लोक ब्रेनला युज नाही करत, ते 50 इयर पर्यंत त्यांचं ब्रेन त्याला चांगलं सपोर्ट करतं. 60 नंतर त्यांचं ब्रेन थकतं, कारण त्यांनी ब्रेनला एक्सरसाइज दिलेलं नसतं. तर सिंपल ओपिनियन आहे माझं एक प्रत्येकाला आहे की दिवसाला थोडा तरी अभ्यास करा. पैसे कमवण्यासाठी नाही, तर स्वतः म्हातारपणी अल्झायमर लवकर येऊ नये म्हणून, लोकांवरती तुम्ही बोज होऊ नये म्हणून, की आपलं ब्रेन आपल्याला टिकवता आलं पाहिजे, आपल्या मेमरी आपल्या डोक्यात टिकल्या पाहिजे. यासाठी ब्रेनला दररोज थोडस त्रास द्या, तो थकला पाहिजे, त्याला थोडं ब्रेन जिम द्या. तर मला सांगायचं पॉइंट होता की तुमचा बेबी असल्यापासून तर तुम्ही एक ऍडल्ट बनता, नंतर तुम्ही पुन्हा मध्ये जाता, तुमची मेमरी वाढते, पुन्हा डिग्रेड होते, आणि इथे तुम्ही अल्झायमर फेज मध्ये असतात, कारण तुम्हाला 5 वर्ष झाली आठवत नाही. इथे तुम्ही 70-80 वरती गेलात की तुम्हाला काय आठवत. भरपूर लोक आहे की ते विसरभोळे होतात. तर याला आपण अल्झायमर म्हणतो, की जो ओल्ड ओव्हर द एज येतो आणि तुमच्या ऍक्टिव्हिटी चेंज होतात. मग हे कशामुळे होतं, तर आपण थोडस पुढे बघू. मग आता चला वाचा पटक्यात. It occurs due to loss of cholinergic and the other neurons in the central nervous system. Accumulation of amyloid proteins. There is no cure for Alzheimer, but treatment shows down the progression of the disease and may improve the quality of life. हे बघा, अल्झायमर हा असा डिसीज आहे की तुमच्या बॉडीतली काही गोष्टी
लॉस होत आहेत किंवा डिस्ट्रॉय होत आहेत. तुमच्या हे कोलेजेनिक, आता सांगितलं तुम्हाला, कोलेजेनिक हे नर्व्स असतात पॅरासिम्पॅथिक सिस्टीम मध्ये असतात. तुमच्या सेंट्रल नर्वस सिस्टीम मधले काही न्यूरॉन्स हे डेड होत आहेत, खराब होत आहेत, लॉस होत आहेत, म्हणजे तुम्ही म्हातारे होत आहे. मला सांगा की आधी 100 न्यूरॉन काम करत होते, तुमची मेमरी चांगली होती, आता तुमचे 80 न्यूरॉन काम करतायत, तुम्हाला कमी मेमरी होईल, 70 करतायत, 30 करतायत. म्हणजे तुमचा आता नवीन न्यूरॉन तुमच्या एवढे तयार होणार नाही, कारण तुमची बॉडी आता ओल्ड झाली. तर अल्झायमरला तुम्ही थांबवू शकत नाही. शेवटी तुमची ब्रेन मेमरी जाणार, तुम्ही मरणार. पण आपण त्याला थोडंसं स्लो करू शकतो, बस एवढंच करू शकतो. तर अल्झायमर हा असा डिसीज आहे की त्याला तुम्ही स्लो करू शकता. माझ्या माहितीप्रमाणे तेवढे स्लो करू शकत नाही. अल्झायमर होणं म्हणजेच काय, तर तुम्ही आयुष्यामध्ये तुमच्या ब्रेनला चांगलं लवकर यूज न करणं, माझं असं ओपिनियन पर्सनली आहे, किंवा रिसर्च असं सांगतो. नेक्स्ट आहे पर्किन्स, चला. Degeneration of dopamine producing neurons in the central nervous system causes Parkinson's disease. Symptoms develop gradually over the year. Symptoms are tremors, stiffness, difficulty in walking, balance, and coordination. बट डोपॅमाइन वगैरे हे जे असतात हे आपले न्यूरोट्रान्समीटर मध्ये येतात व केमिकलचा पार्ट आहे बॉडीचा, केमिकल कोऑर्डिनेशन मधला. डोपॅमाइन कमी झालं बॉडीमध्ये तर प्रोड्युसिंग जे हार्मोन हे असतात, न्यूरॉन्स असतात, त्यांना प्रॉब्लेम येतो. काही झालं तुमच्या ब्रेन मध्ये, कोणालाही प्रॉब्लेम आला तर एकच आपल्यावरती महत्त्वाची गोष्ट दिसतं, म्हणजे आपल्या ऍक्टिव्हिटी खराब होतात, वॉकिंग मध्ये प्रॉब्लेम, कोऑर्डिनेशन मध्ये प्रॉब्लेम. तुम्ही म्हणजे तुमचं कोऑर्डिनेशन बॉडीचं नाही खात. पार्किन्स डिसीज ही इम्पॉर्टंट आहे, भरपूर लोकांना याचा प्रॉब्लेम येतो. अल्झायमर तर प्रत्येकाला होतो, तुम्हालाही अल्झायमर होणार आहे, मलाही होणार आहे, सर्वांना. पार्किन्स कमी जास्त होतो, त्याचं काही विशेष नाही. सायकोलॉजिकल डिसऑर्डर, Commonly called mental disorders are a wide range of conditions that affect the mood, thinking, or behavior. These affect multiple areas of life and create distress of the person suffering from it. Some of the major categories of psychological disorders are intellectual disability, formerly known as mentally retardation, autism spectrum disorder, bipolar disorder, depression, and anxiety disorder, एन्झायटी, anxiety disorder, एन्झायटी. ADHD and attention deficit hyperactivity disorder, and stress related disorder. हे बघा, सायकोलॉजिकल डिसऑर्डर हा प्रत्येकाला शब्द माहिती आहे. सायकोलॉजी आपल्या मध्ये अराउंड प्रत्येकाला सायकोलॉजिकल डिसऑर्डर प्रत्येकाला असतो. ओव्हर पिरियड प्रत्येकाला सायकोलॉजिकल डिसऑर्डर येत असतात. प्रत्येकाचं मूड काही सेम नसतं. तुम्हाला आता असं वाटत की आपण मेंटली फिट आहोत, असं कोणी नसतं. प्रत्येकाला काही काही वेळानंतर स्ट्रेस येत असतो, डिप्रेशन येत असतं. पुन्हा तो मोटिवेट होत. आपल्या फेजेस आहेत लाईफ मध्ये. म्हणजे तुम्ही आज सकाळी मोटिवेट असाल, संध्याकाळी तुम्ही डिप्रेस होऊ शकता, थोडंसं तुम्ही रिटायर्ड होऊ शकता. पण जर हे मूड जर तुम्हाला कंटिन्यू व्हायला लागले, म्हणजे जसं की तुम्ही महिनाभर जर म्हणजे असे डिप्रेस व्हायला लागलात, तुम्ही अभ्यासाला घाबरायला लागलात, की तुम्हाला असं काहीतरी व्हायला लागलं की जसं की म्हणजे तुम्हाला आता हा इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी आहे. म्हणजे कसं की तुमचं इंटेलेक्च्युअल काम करत नाहीये, तुम्हाला समजत नाहीये की काय करावं, अभ्यास लक्षात राहत नाही, हे राहत नाही, ते राहत नाही, याला सायकोलॉजिकल डिसऑर्डर आपण. या सर्व डिसऑर्डर कोणाशी रिलेटेड आहे, तर तुमच्या या सेंट्रल नर्वस सिस्टमच्या रिलेटेड आहे, ब्रेनशी रिलेटेड आहे. तर आता माझ्याकडे तर भरपूर अशा केसेस आहेत की मला पॅरेंट एकच गोष्ट विचारतात की सर आमच्या मुलांना टेन्शन आलाय, किंवा तो अभ्यास नाही करत, किंवा त्याला मार्क्स मिळत नाही, मग काय करायचं. सिम्पल ओपिनियन माझं हेच असतं. प्रत्येक पॅरेंटचा प्रश्न मला हाच असतो, काय करायचं सर. म्हणजे प्रत्येक म्हणजे 100 आउट ऑफ 90% पॅरेंटचा प्रश्न हाच असतो की अभ्यास नाही करत. दुसरा प्रश्न असतो की त्याच्या लक्षात नाही राहत. हा, अजून एक माझा प्रश्न की याला टेन्शन येतं. तुम्हाला एक कॉमन प्रश्न आहे, पण एक कॉमन प्रश्न काय आहेत, कारण तुमच्या वतीनं मी तुमच्या पॅरेंटशी बोलत होतो, पॅरेंटशी बोलतो, काय reason असतं माहिती का, तुम्हाला काय वाटतं. सिम्पल रिझन हे असतं की तुमच्याकडे ब्रेन असतो, तो बाकीच्यांकडे असतो. तुम्हाला जी गोष्ट आवडत नसते ती माणूस करत नसतो. म्हणजे तुम्ही बायोलॉजी नाही, तुम्हाला ते आवडत नाही,
मग तुम्ही ब्रेन वाचत नाही, तुम्ही सेंट्रल नर्वस सिस्टीम वाचत नाही. सेंट्रल नाही येत तर मग तुम्हाला ऑटोनॉमस येत नाही, ऑटोनॉमस येत नाही तर पुढचं येत नाही. म्हणजे मिनिंग काय, तर तुम्हाला न्यूरॉन माहित नाही आणि तुम्ही माझ्या ह्या लेक्चरला बसणार ना, म्हणणार की अँझायटी काय असतं ना, न्यूरो ट्रान्समीटर काय असतं किंवा मिक्स नर्व काय असतं, तुम्हाला येणार आहे का ते? नाही. तर सिंपल आहे की आपले लोक गोष्टी नीट बघत नाहीत किंवा आपले मुलं गोष्टी नीट बघत नाहीत आणि त्यांना बघायला सांगितलं तर मग त्यांना तो फिअर वाटायला लागतो. हा मुलांचा प्रॉब्लेम आहे. जसं की तुम्ही जर्मन, जर तुम्ही एज्युकेशन सिस्टीम बघितली तर तुम्हाला माहिती आहे का जर्मन? कोणी आहे का कोणी जर्मन शिकायला तुमचं? कोणी आहे का की सर माझा फ्रेंड जर्मन शिकलाय, मला जर्मनीचं माहिती आहे? कोणी आहे का जर्मनी? पर्टिक्युलर मला जर्मनीचं एज्युकेशन सिस्टीम माहिती आहे म्हणून बोलतो. नाही का? एकही नाही की सर माझं जर्मनीचं कॉन्टॅक्ट आहे. ठीक आहे. हे बघा जर्मनीमध्ये कसं असतं की तिथे ना जो 5th स्टँडर्ड असतो तिथे ना 3 ब्रांचेस तयार होतात. म्हणजे जिम्नाझम एक असतं, एक काहीतरी फॅलाकार असतं, त्याचं मला एक्झॅक्ट नाव नाही आठवत आहे. जिम्नाझम मला माहिती आहे, एक आणि एक रनाल काहीतरी असतं. 3 टाईप असतात. तर ते 5th मध्येच ठरवून टाकतात की हा मुलगा अभ्यास करेल का, याला आवडतो का. तर त्या जिम्नाझममध्ये टाकतात की हा अभ्यास करतो, याला अभ्यासाबद्दल थोडी आवड आहे. जे दुसरा जे कॅटेगरी येतं की हा मीडियम आहे, त्याला मीडियम मध्ये टाकतात. तर असा मुलगा की त्याला अभ्यास आवडतच नाही, थर्डवर टाकतात कॅटेगरीमध्ये. जो जिम्नाझम आहे त्याच्यामध्ये जे ग्रॅज्युएशन म्हणजे ग्रॅज्युएशन करायचं असतं पोरग्याला ते 12 नंतर असतं. म्हणजे तुम्ही कसं करताय तसं. आणि जो मिडल असतो त्या मिडलला त्याचं ग्रॅज्युएशन कुठून स्टार्ट होतं माहिती का? 8 पासून किंवा 10 पासून स्टार्ट होतं. म्हणजे 10वी पासून त्याचं ग्रॅज्युएशन करू शकतो. म्हणजे तो डायरेक्टली बाहेर निघू शकतो. म्हणजे खालचे ते तर 8 पासून निघू शकतो. म्हणजे तो मिडल वाला असतो ना, ज्याला कमी अभ्यास आहे, तो 10वी नंतरच ठरवू शकतो की मला आहे ना पुढे शिकायचं नाहीये. वेगळं करणार, पेंटिंग करणार, मी काही करणार. मी ट्रेनर होणार, काहीतरी होणार, पैसा कमवणार, माझं लाईफ सेव्ह करणार. ज्यांना वाटतं की आयुष्यात काहीतरी करायचंय तेच मुलं मग 12वी करतात, डिग्री करतात. आणि जसं आपल्याकडे आहे, जसं की मी औरंगाबादमध्ये आता शिकवलेलं आहे किंवा कॉलेजमध्ये मी टीचर होतो, तर आपल्याकडे 100 मुलं जर इंजिनिअरला आले तर 100चे 100 इंजिनियर होतात. जर्मनीमध्ये असं होत नाही. जर्मनीमध्ये जर 100 मुलं तेवढे नसतात, त्याला 50 मुलं पकडा, तर 50 मधले ना तिथे इंजिनियर किती होतात? मोस्टली होतात 20-30% मुलं इंजिनियर होतात. मग बाकीचे काय, तर बाकीचे काही सोडून देतात. काही ना करायचं वाटतं नसतं, मग ते रस्ता म्हणतात चुकला. असा प्रश्न असतो. म्हणजे मला म्हणायचं काय, त्यांच्याकडे इंजिनियर का कमी होतात मग, की त्यांची मुलं भरपूर इंजिनिअरिंगला जातच नाहीत. ते मध्येच रस्ता चेंज करून टाकतात. ते 10th ते 5th मधूनच रस्ता चेंज करून टाकतात, की मला इंजिनिअर व्हायचं नाही, मला आवडतच नाही. मग ते काय म्हणतात माहिती आहे का, त्यांचं ओपिनियन सिंपल असतं, की मला कार्पेंटरी करायचंय, मला हे लाकडं वगैरे आवडतं, किंवा कोणी म्हणतो मला काहीतरी हे फोटोशूट आवडतं, मग ते त्याच्यातच करिअर करतात. त्याच्यातच एज्युकेशन घेतात 10 नंतर आणि ते करिअर बनवतात. आणि जर तुम्ही जर सॅलरी बघितली तिथल्या कार्पेंटरीची वगैरे, तर तुम्हाला एकदा कोणी जर्मन असेल बघा युरोपमध्ये वगैरे, तर त्यांच्या सॅलरी ह्या इंजिनिअरिंगच्या सॅलरीपेक्षा जास्त असतात, ते जास्त कमवतात. म्हणजे तिथे कार्पेंटरी हा जो बिझनेस करणार आहे हा इंजिनिअरिंग पेक्षा जास्त. हॅलो न्यूट्रल गेला सगळ्या मध्ये. हॅलो, कोण आहे? माईक बंद करा प्लीज. म्हणजे मला म्हणायचं सिंपल आहे की तुमचं जे एज्युकेशन सिस्टम आहे ते थोडं वेगळं आहे, त्यांचं वेगळं आहे. ज्याला जे आवडतं त्याने ते केलं पाहिजे. म्हणजे म्हणायचं काय की डोकं कमी नसतं. तुमचे डोकं तेच आहे. तुम्ही डोक्याला नीट यूज करत नाही. तुम्हाला जी गोष्ट आवडत नाही म्हणून तुम्ही करत नाही, म्हणून ते तुम्हाला हार्ड वाटेल. दॅट्स ऑल. तुम्हाला जर इंजिनिअरिंग मध्ये करिअर करायचं आहे, तुम्हाला आयुष्यात काहीतरी करायचंय, तर आपलं एज्युकेशन सिस्टम जर्मनी सारखं नाहीये. तुम्हाला ते 10वी नंतर मोकळीक थोडंसं देतं, 12 तर फुल मोकळीक देतं. तर 12वी नंतर तुम्हाला जर एक्सपांड करायचं असेल तर ब्रेनला थोडं तयार करा. त्याच्यापासून पळू नका. तुम्ही जेवढं पळणार ना तेवढं आयुष्यात मागे जा. ठीक आहे. तर मेंटल फिजिकल जे डिसऑर्डर आहे तर महत्वाची आहे. भारतात भरपूर लोकांना मेंटल डिसऑर्डर आहे. प्रत्येकालाच असते, पण काही लोकांना जास्त असते. डॉक्टर आहेत आणि दुर्भाग्य भारताचं हे की भारतात मेंटली जे डॉक्टर आहेत ते कमी आहेत. विदेशामध्ये जास्त. तुम्ही विदेशामध्ये जर बघितलं तर मेंटल फिजिओलॉजिकल डॉक्टरांपेक्षा सायकोलॉजिकल डॉक्टर जास्त काम करतात.
इंडियामध्ये सायकोलॉजी डॉक्टर पेक्षा आपल्याकडे स्पिरिच्युअलिटी जास्त काम करते. महाराज लोक असं आपल्याकडे ते थोडं वेगळं आहे. पण स्वतःच बॅलन्स करायला शिका, मूड वगैरे शिका, इंटेलेक्च्युअल मेंटेन करा. डिप्रेशन, अँझायटी वगैरे येत असेल तर मित्रांचा सल्ला घ्या, टीचरांचा घ्या, अभ्यासाला पुन्हा लागा. 12th मध्ये प्रत्येकाला अँझायटी येते, 100% येते. तर नीट जेई हे पूर्ण आपलं इंडियातलं पॅटर्न हार्ड आहे. तुम्हाला सांगतो, माझे काही मित्र पर्टिक्युलर जर्मनीत शिकले 10 पासूनच, म्हणजे 12 पासून. त्याच्यामुळे मला बाहेरच्या सिस्टीम चांगलं माहिती आहे. आपल्याकडची सिस्टीम आणि बाहेरच्या सिस्टीम मध्ये एवढा खतरनाक फरक आहे की तिथले मुलं घाबरतात इंडियाच्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये शिकायला. आपल्याकडे हे नीट जेई वगैरे ना हे युपीएससी वगैरे, तिथल्या लोकांना ते घाबरतात आपल्या सिस्टीमला. तर तुम्हाला जर्मनचं एक्झाम्पल द्यायचं असेल, चला माझ्या मित्राचं सांगतो. 1 वर्ष गॅप घेतात तिथे जनरली. माहिती तुम्हाला हे फॉरेन मध्ये काय ट्रेंड आहे माहिती का तुम्हाला? 12 नंतर काय करतात पोरं? बोलू का थोडं अवांतर अजून? हो. ते बघा काय असतं की जो मुलगा युरोप, जर्मनी वगैरे अशा एरियामध्ये शिकतो, मॅक्झिमम युरोपियन, अमेरिकन तसेच आहेत, सर्व भाऊच आहेत, सर्व ख्रिश्चन आहेत. त्यांच्यामध्ये असं आहे की ते 12वी करतात आणि एखादी वर्ष ऍक्च्युली ते एक व्हॅकेशन एन्जॉय करतात. त्याच्यामध्ये एक ट्रेंड आहे मुलांमध्ये की आता मी 12वी पर्यंत भरपूर शिकलो, आता मला सुट्टी पाहिजे, एक व्हॅकेशन पाहिजे. मग ते व्हॅकेशन एन्जॉय करतात. ते म्हणजे तुम्हाला असं तुम्ही बघितलं असेल कधी कधी की अजिंठ्याला आहे ना, एक 12वीचे मुलगा वगैरेंचा एक ग्रुप आला. छोटे जे मुलं 11 म्हणजे ते 12 झालेले असतात ना, ते चायना फिरतील, इंडिया फिरतील, इंडोनेशिया, अमेरिका, कुठेही फिरतात. ते कुठेही फिरून येतात, मग पुन्हा आपल्या देशात येतात आणि म्हणतात चला आता बघितलं जगात काय आहे, आता आपण आता पुढे ग्रॅज्युएशन करू आणि मग पैसे करू. आणि इंडियामध्ये एक्झॅक्ट रिव्हर्स आहे. इंडियामध्ये कसं आहे माहितीये का, 12 झाल्यानंतर पहिल्याच अटेम्प्ट मध्ये नीट जेई झालं पाहिजे. नाही झालं ना तर वर्ष वाया जातं. आपल्याकडे असं कॉन्सेप्ट आहे. आणि जर्मन, युरोपियन असं म्हणतात की मुलं की पॅरेंट म्हणतात चला बा एक जाता 1 वर्ष फिरून येतं, जा झालं भरपूर एज्युकेशन, आता 1 वर्ष फिरून या. नाही म्हणजे आपल्याकडे 1 वर्ष असं ताण देत होतं मुलांना की जेई करा, नीट करा, 1 वर्ष जायला नको, रिपीट करा, पुढे तुमचं आयुष्यात काय होईल. जर्मन मुलं मस्त फिरतात, तुमच्या एजची मुलं 12 नंतर फिरतील आणि तुम्ही रिपीटही करणार नाही किंवा तुम्ही म्हणणार आयुष्यात काय करायचं. म्हणजे मला तुम्हाला रस्ता नाही चुकला तुमचा, पण सांगायचंय की फरक आहे त्यांच्या लिबर्टीमध्ये, त्यांच्या कल्चरमध्ये, आपल्या कल्चरमध्ये जबरदस्त फरक आहे. त्यांचे मुलं आपल्यापेक्षा सुपेरियर असतात. तुम्ही कधी बघा रिसर्च आमच्या देशात होतो, आपल्या देशात होत नाही का? कारण ज्या मुलांना रिसर्च आवडतो तेच मुलं तिथे 12वी करून इंजिनिअरिंग करतात. आपल्याकडे पैसा कमवायचा म्हणून मुलं मेडिकलला जातात, पैसा कमवायचा म्हणून इंजिनिअरिंगला जातात. आपल्याकडे मला बायोलॉजी आवडतं म्हणून जात नाहीत मेडिकलमध्ये, किंवा मला कॉम्प्युटर आवडतं किंवा मला हे मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंट आवडतात म्हणून जात नाही. मला तिथे जाऊन नोकरी मिळणार आहे, पैसा मिळणार आहे म्हणून मी नोकरी करणार. यासाठी आपला मुलगा डिग्री करतो. म्हणून आपले मुलं सुपिरियर नाही ठरत. मग आपले मुलं कॉम्प्युटरमध्ये का सुपिरियर माहिती का तुम्हाला? आपले मुलं कॉम्प्युटरमध्ये यामुळे सुपिरियर आहेत की आपल्या काही मुलांना इंडियामध्ये हाच एक ट्रेंड चांगला आहे की ज्यांना कॉम्प्युटर आवडतो तो कॉम्प्युटर ब्रांच करतो, म्हणून विदेशातले लोक आपल्याला नमस्कार करतात. कारण आपल्या काही मुलांना ऑलरेडी लहानपणापासून कॉम्प्युटरचं पॅशन आहे आणि तेच कॉम्प्युटरमध्ये टॉपर आहे. बाकी मेकॅनिकल वगैरे म्हणा, सिव्हिल, तर हे कसे जातात, पैसा छापायचा आहे, स्टेबल होऊ, मग लाईफ मध्ये काहीतरी करू. तर आपलं असं आहे. तर त्याच्यामुळे थोडस विचार करा. आपले जे गोल आहेत, आधी जर तुम्हाला ठरवलंय तुम्ही की मला कॉम्प्युटरला जायचंय, तर कॉम्प्युटरचं इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असलं पाहिजे. मेकॅनिकल करायचंय तर तुम्हाला आधीच ठरवून घ्या की मेकॅनिकल म्हणजे हे पूर्ण मशिनरी असतं. आपल्याला जर आपल्या गाडीतला पिस्टन माहित नसेल तर मेकॅनिकलला जाऊन काय करणार? आपली बाईकच आपण कधी कधी बघितलं नाही तर कशाला मेकॅनिकल? सिंपल असे ऑब्जेक्टिव्ह ठेवा आणि अभ्यास करा. तिथले मुलं 12वी नंतर अभ्यास करायला लागतात, 1 वर्षानंतर. तुम्ही आतापासूनच गडबड गोंधळ करणार तर स्वतःला कमी नका समजू. ते मुलं 12वी त्या 1 वर्षानंतर डिसिजन घेतात आयुष्यात काय करायचं. तर तुम्ही स्लोली डिसिजन घ्या, 10 पर्यंत विसरून जा आणि कामाला लागा. आणि IIT वगैरे हा मॅटर असेल